नमस्कार सर्वांना, विजयन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? कलम 19 ते 22 मध्ये बघा स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला अधिकार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय विचारलाय, आवाजाची तीव्रता खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक कोणतं एकक आहे? बघा, डेसिबल या एककामध्ये आवाजाची तीव्रता ही मोजली जाते। प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय, भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर याचं योग्य उत्तर काय असेल? सन 1965 या वर्षी बघा भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात झाली होती। प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, चिपको आंदोलन कोणाच्या नेतृत्वामध्ये सुरू झाले होते? चिपको आंदोलन कोणाच्या नेतृत्वामध्ये सुरू झाले होते? तर याचं योग्य उत्तर काय असेल? सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वामध्ये बघा या ठिकाणी चिपको आंदोलन हे सुरू झाले होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय, पंचायत राज ही मूळ संकल्पना खालीलपैकी कोणाची आहे? पंचायत राज बघा ही मूळ संकल्पना कोणाची संकल्पना आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? पंचायत राज बघा ही मूळ संकल्पना महात्मा गांधीजी यांची आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय, केवलादेव हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? केवलादेव बघा हे एक पक्षी उद्यान आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? केवलादेव बघा हे राष्ट्रीय पक्षी उद्यान राजस्थान या राज्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, मूलभूत अधिकार बघा यांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये करण्यात आलेला आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। मूलभूत अधिकार यांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये करण्यात आलेला आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? मूलभूत अधिकार म्हणजे भाग 3, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय, अहमदनगर ते कल्याण या महामार्गावर कोणता घाट लागतो? अहमदनगर ते कल्याण या महामार्गावर विचारलाय कोणता घाट लागतो? तर याचं योग्य उत्तर काय असेल? अहमदनगर ते कल्याण या महामार्गावर माळशेज घाट लागतो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा काय विचारलाय, महाराष्ट्रामधले पहिले मधाचे गाव खालीलपैकी कोणतं गाव आहे? महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं मधाचं गाव कोणतं आहे? बघा, मांघर हे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पहिलं मधाचं गाव आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारतीय राज्यघटनेमधील 73वे व 74वी घटनादुरुस्ती कोणत्या विषयासंबंधीची घटनादुरुस्ती आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। भारतीय राज्यघटनेमध्ये 73वी व 74वी ही घटनादुरुस्ती कोणत्या विषयासंबंधीची घटनादुरुस्ती आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या संबंधीची या ठिकाणी घटनादुरुस्ती आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहेत। त्यामध्ये बघा बालमानसशास्त्राचे प्रश्न असतील, परिसर अभ्यासचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील आणि सामाजिक शास्त्र या ठिकाणी प्रश्न असतील, व मागील झालेले सर्व पेपरचे PDF पण आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा, ज्यांना कोणला पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF व मागील बघा झालेले सर्व प्रश्नपत्रिकांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे।
बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, आशियान या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मागील परीक्षामध्ये बघा प्रश्न विचारण्यात आला होता, आशियान या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघाच योग्य उत्तर काय असेल, आशियान या संघटनेचं मुख्यालय जकार्ता या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, संस्कृतमधील काही शब्द मराठी भाषेमध्ये येण्यापूर्वी त्या शब्दामध्ये बराचसा बदल झालेला असतो, त्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, संस्कृतमधील बघा काही शब्द मराठी भाषेमध्ये येण्यापूर्वी त्या शब्दामध्ये बदल झालेला असतो, त्यांना तद्भव शब्द या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 3 बघा काय विचारलाय, माझा चष्मा आण या वाक्यामधला आण हे क्रियापद खालीलपैकी कोणत्या प्रकारचं आहे? माझा चष्मा आण. बघा आण हे क्रियापद आज्ञार्थी क्रियापद या प्रकारचं या ठिकाणी क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक या ठिकाणी म्हटले जाते? स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघाच योग्य उत्तर काय असेल, लॉर्ड रिपन यांना बघा स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सन 1949 बघा या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारची उती होय? मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे कोणती उती होय? अस्थिबंध उती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. रीती वर्तमान काळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी 4 वाक्य आहेत. रीती वर्तमान काळाचं वाक्य बघा कोणतं असेल, मी लेखन करीत राहील, मी लेखन केले आहे, माझे लेखन झाले आहे, मी लेखन करीत असतो. रीती वर्तमान काळाचं वाक्य मी लेखन करीत असतो. बघा हे वाक्य काय आलं पाहिजे, रीती वर्तमान काळाचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा काय विचारलाय, बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बनगरवाडी बघा ही एक कादंबरी आहे, या कादंबरीचे लेखक कोण आहेत? त्याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे, व्यंकटेश माडगुळकर बनगरवाडी या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 10 बघा काय विचारलाय, भारतामधली सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी कोणती आहे? भारतामधली सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वेगाडी कोणती असेल? मग विवेक एक्सप्रेस बघा भारतामधली सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वेगाडी आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा काय विचारलाय, प्रामाणिकपणा हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा बघा सर्वांना उत्तर माहीत आहे, भाववाचक नाम आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, अनातोलियाचे पठार कोणत्या देशामधले पठार आहेत? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, अनातोलियाचे पठार कोणत्या देशामधले पठार आहेत? त्याचं योग्य उत्तर काय असेल, तुर्कस्तान या देशामधले या ठिकाणी पठार आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला, कान्हा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? कान्हा राष्ट्रीय उद्यान. त्याचं योग्य उत्तर काय असेल, कान्हा हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? मोर्लो मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? त्याचं योग्य उत्तर काय असेल, सन 1909 पहा मोर्लो मिंटो या ठिकाणी सुधारणा कायदा आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा काय, बुडापेस्ट कोणत्या देशाची राजधानी आहे? बुडापेस्ट कोणत्या देशाची राजधानी आहे? बघा बुडापेस्ट हंगेरी या ठिकाणी या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? बघा सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना त्यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, कृष्णा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदी ही उगम पावते. महाबळेश्वर जिल्हा सातारा म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये बघा कृष्णा नदीचं उगमस्थान आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय, राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? राष्ट्रपतींचा महाभियोग कलम 61 मध्ये बघा राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, त्याची कविता लिहून झाली.
बघा याच्यामध्ये बघा कोणत्या प्रकारचा प्रयोग यायला पाहिजे, त्याची कविता लिहून झाली म्हणजे समापन कर्मणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 या वाक्याचा प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 20 काय विचारला, लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे. बघा 4 नद्या आहेत. लंडन हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे. त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, लंडन हे शहर पहा थेम्स नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पेनॉल्टी कॉर्नर ही संज्ञा कोणत्या खेळासंबंधीची संज्ञा आहे. पेनॉल्टी कॉर्नर, त्याचे योग्य उत्तर काय असेल, पेनॉल्टी कॉर्नर बघा ही संज्ञा हॉकी या खेळासंबंधीची या ठिकाणी संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, उंट या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द खालीलपैकी कोणता आहे. उंट या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे. त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, सारणी. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता. कृपण, कृपणचा बघा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता यायला पाहिजे, उदार. कृपण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, नागार्जुन सागर हे धरण विचारले कोणत्या नदीवरचं धरण आहे. नागार्जुन सागर हे धरण, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे पहा, नागार्जुन सागर हे धरण कृष्णा नदीवरचं या ठिकाणी धरण आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा काय विचारला, इराण या देशाची राजधानी कोणती आहे. इराण या देशाची राजधानी कोणती आहे. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. इराणची राजधानी कोणती, मग तेहरान. इराण या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला, तेजोनिधी या ठिकाणी शब्द आहे कोणत्या या ठिकाणी संधीचं उदाहरण. तेजोनिधी, बघाच योग्य उत्तर काय असेल, तेजोनिधी बघा हा शब्द विसर्ग संधीचं उदाहरण म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापराल. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापराल. त्याचे योग्य उत्तर काय असेल, अपसरण चिन्ह. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंध. भरतनाट्यम, भरतनाट्यम राज्य कोणत्या यायला पाहिजे, तामिळनाडू या राज्याच्या या ठिकाणी भरतनाट्यम हा नृत्य प्रकार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात. मान्सूनच्या पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना बघा महाराष्ट्रामध्ये आम्रसरी या ठिकाणी म्हटले जाते. पानिपतचं पहिलं युद्ध विचारले कोणत्या वर्षी झाले होते. पानिपतचं पहिलं युद्ध पहा सन 1556 मध्ये पानिपतचं पहिलं युद्ध हे झाले होते. प्रश्न क्रमांक यवतमाळ जिल्हा विचारलाय कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे. यवतमाळ बघा जिल्हा या ठिकाणी नागपूर या प्रशासकीय भागामध्ये येणारा एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, भारतामध्ये प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरामध्ये आहे. रॉक गार्डन कोणत्या शहरामध्ये आहे. चंदीगड या शहरामध्ये बघा प्रसिद्ध रॉक गार्डन आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय, भारतामधले सर्वात लांब हिमनदी कोणती आहे. भारतामधली सर्वात लांब हिमनदी कोणती आहे. सियाचीन बघा ही भारतामधली सर्वात लांब या ठिकाणी हिमनदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय वार रेषा खालीलपैकी कोणत्या रेखावृत्ताला म्हणतात. आंतरराष्ट्रीय वार रेषा, तर याचे योग्य उत्तर काय असेल, 180 अंश रेखावृत्ताला बघा आंतरराष्ट्रीय वार रेषा या ठिकाणी म्हटले जाते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, हिंदी समुद्र बघा हिंदी समुद्र व बंगालचा उपसागर यांच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची समुद्रधुनी आहे. पुढचा बघा, खरे खोटे या प्रकारे या ठिकाणी एक शब्द आहे. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. खरे व खोटे बघा खरे आणि खोटे म्हणजे याला काय काय आलं पाहिजे, कर्मधारय आहे का नाही, द्विगु आहे का नाही, वैकल्पिक द्वंद्व समास. खरे खोटे या शब्दामध्ये बघा वैकल्पिक द्वंद्व या प्रकारचा या ठिकाणी समास आहे. बघा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. शोकाचे वर्णन करणारी कविता त्यांना काय म्हणतात, विलापिका. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. सुरेशने गाणे गायलेले असेन बघा सुरेशने गाणे गायलेले असेन या वाक्याचा बघा कोणता काळ असेल, गायलेले असेन. असेन म्हटलं काय असतो, भविष्यकाळ असतो. पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. पुढील मन पूर्ण करा. पी हळदनी गोरी हो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन्ही रिकाम्या जागेमधला शब्द आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा काय विचारलाय, नाकी नऊ येणे वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. नाकी नऊ येणे म्हणजे काय आला पाहिजे,
हैराण होणे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे। बघा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे, स्वतःच्या फायद्याचे पाहणारा। स्वतःच्या फायद्याचे पाहणारा म्हणजे अप्पलपोटा, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? तलवार आहे का? तलवार म्हणजे शमशेर। आरुष, शैल। बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा पर्वत या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आहे शैल। मग ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? उत्कर्ष, अपकर्ष म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। पुरुषोत्तम या शब्दाचा योग्य समास आपल्याला सांगायचा आहे। पुरुषोत्तम, पुरुषोत्तम बघा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? कर्मधारय समास, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। अचंबा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? अचंबा, अचंबा म्हणजे काय आला पाहिजे? विश्वास, पराक्रम, आश्चर्य। अचंबा म्हणजे काय आला पाहिजे? अचंबा म्हणजे नवल वाटणे, आश्चर्य वाटणे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। आमची वर्गणी देऊन झाली, आमची वर्गणी देऊन झाली, झाली म्हणजे काय आला पाहिजे? समापन कर्मणी, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। शर्वरी समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। शर्वरी म्हणजे काय असतो? पाणी आहे का? नाही। धनुष्य आहे का? रात्र, सूर्य। शर्वरी म्हणजे रात्र, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। वाऱ्यावर सोडणे काय आला पाहिजे अर्थ? बघा वाऱ्यावर सोडणे म्हणजे काय? पळून जाणे, सोडून देणे, दुर्लक्ष करणे। वाऱ्यावर सोडणं म्हणजे या ठिकाणी दुर्लक्ष करणे, ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य अर्थ आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय झाला? आयुष्य थोडा असलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। आयुष्य थोडा असलेला, त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो महा-टी-ई-टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 आपल्याकडे महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचं PDF व मागील झालेले सर्व पेपरचे PDF पण आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा या ठिकाणी सर्व बघा आपले प्रश्न हे उत्तरासोबत या ठिकाणी अवेलेबल आहेत। बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिकशास्त्र बघा महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF सोबत या ठिकाणी उत्तरासोबत PDF आहेत। ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।